हा जो फोर्थ क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट वाला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहा, ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 8ab xy प्लस b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर ब्रॅकेट वाय स्क्वेअर इक्वल टू 0. हा जो क्वेश्चन आहे हा आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात. ह्या जो लाईन्स आहेत रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन पासेस थ्रू ओरिजिन, या दोन लाईन्स मधला ऍक्युट अँगल आपण फाइंड करूयात. ओके, चला इथे आता थर्ड क्वेश्चन. ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 8ab xy प्लस 8b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू 0. याला म्हणूयात आपण इक्वेशन 1. याला काय म्हणूयात, इक्वेशन 1 म्हणूयात. So this is our equation 1. Okay. Now compare this equation 1 with ax square plus 2hxy plus by square equal to 0. तर मी h a कॅपिटल घेतलाय, h कॅपिटल घेतलाय आणि b कॅपिटल घेतलाय, कारण ऑलरेडी इथं a आहे स्मॉल, b आहे स्मॉल. इथे a आणि b स्मॉल आहे, a आणि b स्मॉल आहे. तर ह्या इक्वेशन मधला ए बी आणि यातला ए बी याच्यामध्ये कन्फ्युजन आपलं व्हायला नको. म्हणून मी हे जे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन जे आहे ते मी कॅपिटल ए बी आणि कॅपिटल एच मध्ये घेतलं, कम्पेअर केले. मला कॅपिटल ए ची व्हॅल्यू मिळाली ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, कॅपिटल बी ची व्हॅल्यू मिळाली बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर आणि कॅपिटल एच ची व्हॅल्यू मिळाली 4ab. आता मी जर स्टँडर्ड इक्वेशन कॅपिटल ए आणि बी मध्ये लिहिलं, एच मध्ये लिहिलं, तर मला स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे टॅन थिटाचा तो पण कॅपिटल ए बी एच मध्ये लिहावा लागेल. तसा लिहिला तो tan theta is equal to 2 मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हा फॉर्म्युला लिहिला मी. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज टाकल्या, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि एच ची व्हॅल्यू टाकली. फक्त व्हॅल्यूज पुट केल्या. ए सॉरी एच स्क्वेअर, ए बी, ए बी. ओके, या फक्त आणि फक्त व्हॅल्यूज मी याच्यामध्ये पुट केलेल्या आहेत. ते लक्षात घ्या. ओके, सो या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मी कॅल्क्युलेशन केलं, सिम्प्लिफाय केलं. 4a स्क्वेअर, सॉरी 4ab स्क्वेअर, काय 4 स्क्वेअर 16, ए बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता इथे हा जो ब्रॅकेट आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. तो प्रोडक्ट इथे घेतला, तो प्रोडक्ट सिम्प्लिफाय केला. प्रोडक्ट सिम्प्लिफाय केल्यानंतर मला इथं आन्सर मिळालं 6a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3a4 प्लस 3b4. आता हे 6a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3a4 प्लस 3b4 हे कसं लिहिता येतं पहा एकदा. रूट थ्री ए स्क्वेअर प्लस रूट 3b स्क्वेअर याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला तर मला हे जर मी एक्सपांड केलं बाय युझिंग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने, तर मला मिळते 3a4 प्लस 6a स्क्वेअर प्लस 3b4. म्हणजेच काय, मी याला रिप्लेस करू शकतोय. हे जे आलेली क्वांटिटी आहे याला मी या क्वांटिटीला मी रिप्लेस कशाने करू शकतो, या क्वांटिटीला रिप्लेस करू शकतो रूट 3a स्क्वेअर प्लस रूट 3b स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरने. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर रूटला कॅन्सल करेल, हे स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअरला कॅन्सल झालं आणि बॅलन्स काय राहिला रूट 3a स्क्वेअर प्लस रूट 3b स्क्वेअर. त्याच्यामध्ये रूट 3 दोन्ही टर्म्स मध्ये तो मी कॉमन घेतला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहे, तो मी कॅन्सल केला. फायनली मला मिळालं रूट 3. सो फायनली मला आन्सर काय मिळालं, टॅन थिटा इक्वल टू रूट 3, म्हणजे थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट 3, म्हणजेच काय थिटा इक्वल टू 60 डिग्री, जे की आपल्या या क्वेश्चनचं आन्सर होतं 60 डिग्री. ओके, तर हा होता क्वेश्चन नंबर 4.2 मधला क्वेश्चन नंबर 4. ओके, आता आपली एक लिंक एक्सपायर होईल, आपण काय करूया, देखा नहीं, आई एम रिकॉर्डिंग दिस एंड आई विल बी शेयरिंग दिस रिकॉर्डिंग ऑन अवर व्हाट्सएप ग्रुप so that you can easily watch again and again. You can pause the video and you can write it down, note it down in your notebook. ओके, कल मैं ये नोटबुक में चेक करने जा रहा हूँ. ठीक है, जो आज एब्सेंट है, अभी लेक्चर में प्रेजेंट नहीं है ऑनलाइन, उनको भी मैं ये कहना चाहता हूँ, उनको भी मैसेज करूंगा मैं कि ये सारी चीजें आपको कल मुझे दिखानी है. ओके,